मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे MAPS, या योजनेमध्ये बऱ्याच मुलांनी आता क्लेम केले आहेत, बऱ्याच मुलांना पैसेसुद्धा वाटप झालेले आहे। साधारण 101 कोटीपर्यंत वाटप या स्कीममधून झालेलं आहे। तर MAPSच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता तक्रार म्हणण्यापेक्षा कमेंट्स आहेत बऱ्याच, तर लॉग इन होत नाही आहे त्यांचं, किंवा फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर OTP येत नाही। तर याबाबत थोडीशी चर्चा करणार आहोत। तर तुम्ही ज्यावेळी तुमचा ID आणि पासवर्ड टाकता, म्हणजे या ठिकाणी तुमचा अप्रेंटिसशिप नंबर आणि इथे पासवर्ड टाकल्यानंतर हे एक कॅप्चा येतो, तो कोड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करता, तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येतो, इनव्हॅलिड म्हणून असा मेसेज येतो। तर यामध्ये पासवर्ड चुकीचा असू शकतो पहिलं म्हणजे, किंवा फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर जर तुमचा पासवर्ड ओके आणि फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर तुम्हाला OTP सुद्धा येत नाही, अशी सुद्धा मुलांची माहिती त्या ठिकाणी देत आहेत मुलं बरीच। फोनवर सुद्धा सांगत आहेत किंवा मेसेजसुद्धा करत आहेत, कमेंटसुद्धा याबाबत येत आहेत। तर याबाबत व्हिडिओ बनवा असं सुद्धा म्हटलं होतं। तर आपण यासाठी एक लिंक दिलेली आहे खाली याच डिस्क्रिप्शनमध्ये, जर बघाल तर इथे आपण काल एक पोल घेतला होता। तर त्या पोलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना पेंडिंग स्टेटस आहे, म्हणजे 46%, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी हा पोल भरलेला आहे 647 वोट दिसत आहेत, आणि त्यामध्ये पेंडिंग स्टेटस दिसत आहे 46%, म्हणजे 50% पर्यंत सगळ्यांना फंडिंग या ठिकाणी होणार आहे। 50% विद्यार्थ्यांना फंडिंग, परंतु 50% विद्यार्थ्यांचं अजून काही मुलांचं रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंट असेल किंवा RO असेल, ॲप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट असू शकतं, 27% मुलं म्हणत आहेत, आणि क्लेम राईज केलेले आहे ते 18% मुलं त्या ठिकाणी म्हणत आहेत। तुमचा क्लेम कसा आहे तर या लिंकवर तुम्ही भरू शकता, म्हणजे तुमचा स्टेटस काय आहे तो पण या ठिकाणी समजेल। तर आपण जाणार, लिंक जी दिलेली आहे ह्या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्हाला ज्यांना MAPS लॉग इनचाच इश्यू आहे त्यांनीच फक्त सदर माहिती भरा, इतरांनी शक्यतो माहिती नाही भरली तरी चालेल, कारण या ठिकाणी ही माहिती जी येणार आहे ती आपण पुढे फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमचा जो इश्यू आहे तो लवकरात लवकर सोडवला जाईल। तर यामध्ये तुमचा अप्रेंटिसशिप नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅन्डिडेट नेम तुमचं एंटर करायचं आहे, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर अकाउंट लॉग इन इश्यू येस नो आणि अदर असे 3 ऑप्शन दिले। तुमचं लॉग इन इश्यू असेल तर येस म्हणा, परत एकदा फॉरगेट पासवर्ड करून बघितला आहे का विचारलं जातं, तर त्या ठिकाणी ज्यांनी येस फॉरगेट पासवर्ड करून बघितला आणि OTP येत नाही त्यांनी OTP हे करा। एवढं करून पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करून बघायचं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्लेम म्हणजे पूर्ण अकाउंटसुद्धा डिलीट, कारण जे डुप्लिकेट्स अकाउंट होते ते सुद्धा या ठिकाणी डिलीट केले, त्यामध्ये तुमचं अकाउंट डिलीट होऊ शकतं। त्यामुळे पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन होते की नाही ते बघा। तर हा एक प्रश्न विचारला की तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करून बघितले असेल आहे का, तर केलं असेल तर येस म्हणा, नाही केलं असेल तर एकदा करून बघा, आणि तुम्हाला काय त्यामध्ये परत रजिस्ट्रेशन होत आहे तर परत पूर्ण प्रोसेस तुम्हाला ती करायची आहे। रजिस्ट्रेशन करून ज्यावेळी बघता त्यावेळी तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर येते असेल, असा अलर्ट येत असेल तरच हा या ठिकाणी फॉर्म भरा, म्हणजे अजून काही मदत असेल तरीसुद्धा या ठिकाणी खाली म्हणू शकतात। अशा प्रकारे एक 4 पॉईंटमध्ये तुमचं फॉर्म जर तुम्ही अपलोड केला तर या ठिकाणी तुमची जी माहिती गोळा होईल ती लवकरात लवकर 2 दिवसात या ठिकाणी पुढे फॉरवर्ड केली जाईल, आणि मग तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन निघू शकतं। तर बऱ्याच मुलांचे या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड त्या ठिकाणी अकाउंट रिअकाउंटसुद्धा करायला सांगितले, जेवढे आले तेवढे पाठवले आहेत। अजून बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आहेत, त्यामुळे ज्या मुलांचा ह्या लॉग इन इश्यू आहे, OTP येत नाही, त्यांनी काय करा, सदर खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही तुमची माहिती भरून घ्या। आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या रोजच्या नोटिफिकेशन जातील, आणि रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत, धन्यवाद।